स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि कर्मचारी पालक वर्गांनो। जे केसरकर आहेत आपले शिक्षण मंत्री यांनी म्हणजे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। कालच पत्रकार परिषद घेण्यात आली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की जो विषय विरोधक आणि इतर जे पालक वर्ग किंवा इतर कर्मचारी वर्ग जे बोलत आहेत की माउंट कार्मेल चंद्रपूरची शाळा जी आहे ही अदानी फाउंडेशनला देण्यात आलेली आहे किंवा खासगी संस्थांना देण्यात आली आहे, त्या पद्धतीचं परिपत्रक सुद्धा ग्रुपवरला फिरत आहे किंवा इकडे तिकडे सर्वांकडे फिरत आहे, बातम्या सुद्धा आहेत। या संदर्भातील केसरकरांना प्रश्न विचारला असता केसरकरांनी त्यावरती काय उत्तर दिलं आणि या संदर्भात त्यांनी काय बोलले या संदर्भात हा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते उत्तर समजणार आहे, उत्तर कळणार आहे। म्हणजे विरोध जे बोलत आहेत किंवा पालकवर्ग कर्मचारी जे बोलत आहेत त्यात काय तथ्य आहे आणि केसरकर जे आहेत हे शासनाच्या बाजूने काय बोलत आहेत या संदर्भातील या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण स्पष्टता येत आहे। परंतु आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे जे अपडेट्स आहेत हे अपडेट्स आपल्याला आपल्या या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील। बघा व्हिडिओच्या माध्यमातून काय बोललेत केसरकर। माउंट कार्मेल कॉन्व्हेंटची शाळा आहे ती अदानी समूहाला पण हस्तांतरित केली आहे। त्याबाबत आता अनेक मुद्दे चर्चा सुरू आहे। एक गोष्ट अशी आहे की अनेक जे उद्योग समूह आहेत त्यांनी शाळांना मदत करावी अशी अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये आमची जी स्कीम आहे अडॅप्टर स्कूल याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्सफर करत नाही, फक्त त्याचं इम्प्रूव्हमेंट करतो। शाळांचं जे हस्तांतरण असते ही एक रेग्युलर प्रोसेस आहे। आम्ही कुठल्याही संस्थेने शाळा मागितल्या तर त्यांना देतो आणि ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या CSR खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही। शेवटी मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण देण्यासाठी खर्च करायला लागतो आणि तो खर्च जर एखादा उद्योग समूह करत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय असं वाटत नाही, कारण शेवटी शाळांचं जे करिक्युलम असतो ते एज्युकेशन डिपार्टमेंट ठरवत असतं, CBSEच्या संदर्भात केंद्र शासन ठरवत असतं किंवा इंटरनॅशनलच्या संदर्भात त्या इन्स्टिट्यूट्स ठरवत असतात आणि त्याच्यामुळे त्याला स्टँडर्डायझेशन असतं। शिक्षणामध्ये कुठलीही कमतरता येणार नाही, पण मुलांना सुविधा ज्या अधिकच्या द्यायला लागतात त्याच्यासाठी जर कोण खर्च करायची तयारी असेल तर त्याचं स्वागतच झालं।